मंडळी, कापराचा एक प्रकार आहे भीमसेनी कापूर. आणि हा कापूर इतका अद्भुत आहे ना की याचे इतके फायदे आहेत की ते फायदे वाचून मला लगेच वाटलं की तुम्हाला सांगावेच. आणि फायदे कशा प्रकारचे आहेत म्हणजे आजारी व्यक्तींना तर आहेत, पण ज्यांचं लग्न ठरत नाहीये त्यांनाही त्याचे फायदे आहेत. त्याचबरोबर घरातला वास्तुदोषही जातो. फक्त हा कापूर कसा वापरायचा ना ते कळलं पाहिजे. हनुमानासमोर हा कापूर लावला तर त्याचाही वेगळा प्रकारचा लाभ होतो. तो काय होतो ते पुढे मी तुम्हाला सांगते. पण हा भीमसेनी कापूर इतका चमत्कारिक असेल याचा विचार मी कधी केलाच नव्हता. याच्याबद्दल मला माहिती मिळाली की लगेच मी तुम्हाला सांगायला आले. चला मग हा कापूर नक्की वापरायचा कसा ते जाणून घेऊया. या कापराने आपली समस्या कशी दूर होईल तेही जाणून घेऊ. पण आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. बदलत्या वातावरणात रोगराईचं प्रमाण वाढतंय. अशा वेळी घराला संरक्षण कवच द्यायचं असेल तर वास्तुशास्त्रामध्ये दिलेले उपाय करून बघावेत. आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा सतत आजारपणा चालू आहेत, म्हणजे एकाचं झालं की दुसरा आजारी पडतोय, दुसऱ्याचं झालं की तिसरा आजारी पडतोय, असं जर होत असेल तर रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये हा भीमसेनी कापूर जाळा. त्यामुळे रोगाचा प्रभाव कमी होतो, वातावरण प्रसन्न होतं आणि घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो. आता जर तुम्ही कुठे लांब प्रवासाला जाणार असाल किंवा तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती आहे जी रोज खूप ट्रॅव्हलिंग करते, खूप प्रवास करते आणि तुम्हाला सतत त्या व्यक्तीची काळजी वाटते की अपघात होऊ नये किंवा या व्यक्तीला काही दुखापत होऊ नये, 2 व्हीलरवर जाते, रोज 4 व्हीलरवर जाते आणि गाडीही पण खूप फास्ट चालवते, घरातल्यांचं ऐकत नाही, तर अशा वेळी त्या व्यक्तीला तुम्ही समजवा की गाडी हळू चालव. पण तुम्ही काय करू शकता तर तुम्ही हनुमानासमोर हा भीमसेनी कापूर जाळा. त्यामुळे घरात जर काही अपघाताचे योग असले तर ते दूर होतात. त्याचबरोबर रोज रात्री तुम्ही हा भीमसेनी कापूर हनुमानासमोर जाळून हनुमान चालीसा जर म्हटला तर तोही अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे तुमच्या मनातली भीती निघून जाते. घरात कुठलं संकट येणार असेल तर तेही हनुमानाच्या कृपेने दूर होतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी भीमसेनी कापराच्या 2 गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा त्या 2 गोळ्या घरामध्ये ठेवा. अशा रोज त्या गोळ्या घरामध्ये असू द्या. त्यामुळे घरातला सगळ्या प्रकारचा वास्तुदोष दूर होतो. आता तुमचं लग्न ठरण्यास उशीर होतोय का, स्थळ बघताय, मनासारखं स्थळ काही मिळत नाहीये, असं असेल तर कापराचे 6 तुकडे, 36 लवंगा हे सगळं घ्या आणि त्यात तांदूळ तसंच हळद मिसळा. म्हणजे तांदूळ, हळद, कापराचे 6 तुकडे, 36 लवंगा या सगळ्या गोष्टी एकत्र करा आणि आई दुर्गेची आरती करून या वस्तू माता दुर्गेला अर्पण करा. असं केल्याने काय होतं तर मंडळी लक्षात घ्या, लग्नामध्ये जे काही अडचणी येत असतात त्या अडचणी दूर होतात. त्या अडचणी बऱ्याचदा तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांमुळे येत असतात, घरातल्या वास्तुदोषामुळे येत असतात. पण आपण काय करतोय, माता दुर्गेला हे अर्पण करतोय, माता दुर्गेसमोर आपले संकट मांडतोय आणि माता दुर्गेच्याच कृपेने आपल्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. हा तर झाला लग्न लवकर ठरण्यासाठीचा उपाय. पण तुम्हाला काही ग्रहांची शांती सांगितली असेल किंवा काही ग्रहदोष सांगितला असेल तरी सुद्धा तुम्ही कापूर वापरू शकता. कसा? तुपात भिजवलेला कापूर रोज सकाळी, संध्याकाळी आणि रात्री जाळावा. कापुराच्या 2 गोळ्या तुमच्या घराच्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये जरी तुम्ही ठेवल्या तरी बाथरूम चुकीच्या दिशेला असेल किंवा बाथरूममध्ये काही दोष असेल तर तेही दूर होतो. कारण बाथरूममधल्या दोषामुळे अवास्तव खर्च घरामध्ये वाढतो. म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. आता आणखीन एक उपाय आहे. सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापुराचा दिवा लावा आणि संपूर्ण घरात तो फिरवा. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा. त्यामुळे सुद्धा तुमची जी अतिरिक्त खर्चाची सवय किंवा अवास्तव खर्च होतोय तो कमी होईल. माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही श्रीयंत्रासमोर सुद्धा कापूर अवश्य जाळा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. आर्थिक समस्या ज्या घरामध्ये आहेत त्या दूर होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होते. आता कापुराचा आणखीन एक उपाय मी सांगते आणि हा उपाय असा आहे किंवा अशांसाठी आहे ज्यांच्या घरामध्ये ना पैसाच टिकत नाही किंवा प्रगतीच होत नाही, सतत अडथळे येत आहेत, असं ज्यांना वाटतंय तो हा उपाय करू शकतात. उपाय काय करायचा आहे तर तुमच्या प्रत्येक खोलीमध्ये 2-2 कापूर आणि लवंगा असं चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या घरात जर 3 रूम असतील तर त्या 3ही रूममध्ये तुम्ही पितळेच्या किंवा चांदीच्या एका छोट्याशा वाटीमध्ये 2 कापूर आणि लवंगा ठेवा. असं केल्यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल, पितळेचीही वाटी नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यातही ठेवू शकता. त्यामुळे घरात जर वारंवार भांडणं होत असतील तर ते भांडणं कमी होतात. कुटुंबातील सदस्य कुठल्याही गोष्टीवर एकत्र येत नसतील तर त्या अशाही समस्या या उपायाने दूर होतात. वातावरणामध्ये सकारात्मकता पसरते, वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होतात आणि कापुराच्या सुगंधाने मनही प्रसन्न होतं, वातावरणही प्रसन्न होतं.
आता हे एकदम भरपूर उपाय मी तुम्हाला सांगितले, यातला एखादाच उपाय तुम्ही करून बघा. पण या उपायाने तुम्हाला आरोग्याला सुद्धा फायदे होणार आहेत. कसे? तर कापूर, ओवा आणि पेपरमिंट एकसारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काचेच्या बाटलीमध्ये टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील 4 थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला देतात आणि त्यामुळे जुलाब थांबतात. पोटदुखी, अस्वस्थता हे सगळं यामुळे दूर होतं. पोटात दुखत असेल तर अशा वेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोटदुखी सुद्धा नाहीशी होते. त्वचेसाठी सुद्धा कापूर फायदेशीर असतो. कापुरामुळे त्वचा तजेलदार होते. स्नायूमध्ये काही दुखणं असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा कापूर मदत करतो. स्नायू किंवा सांधिवाताचा आजार असल्यास कापुराच्या तेलाने मालिश करावं. कापुराचं तेल तुम्हाला दुकानात मिळेल. त्या तेलाने तुम्ही तुमच्या सांधेदुखीवर उपाय करू शकता. दुखणं पळून जातं. खाज असल्यास कापुराचा उपयोगी पडतो. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा. खाज बंद होते. संधिवातात रुग्णाला कापूर खूपच फायदेशीर आहे म्हणून आयुर्वेदात सांगितलंय. संधिवातात कापुराच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो. जळाला असेल, भाजलं असेल तर कापुराचं तेल तिथेही उपयोगी पडतं. त्याने आग कमी होते. शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापुराच्या तेलाने मालिश करावं. सांधेदुखीपासून सुटका तर मिळतेच, पण तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कोमट पाण्यात थोडा कापूर टाका, मीठ टाका आणि पाण्यामध्ये काही वेळ पाय ठेवा. तुमचे पाय दुखत असतील किंवा खूप तुम्ही चालला असाल आणि पायांना सूज आली आहे असं काही झालं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा कापूर तुम्हाला उपयोगी पडतो. त्याचबरोबर जर तुम्हाला जखम झाली असेल किंवा कापलं असेल तर कापूर मिश्रित पाणी करून त्या जखमेवर लावा. कापूर अँटीबायोटिकचं सुद्धा काम करतं, त्यामुळे जखम भरायला मदत होते. तर मंडळी, कापुराचे असंख्य फायदे आहेत, पण तो कापूर भीमसेनी असावा, नैसर्गिकरित्या बनवलेला असावा या गोष्टीची मात्र खात्री करून घ्या. कारण की कापूर हा जर केमिकल मिश्रित असेल तर मात्र त्याचे कुठलेही फायदे तुम्हाला मिळणार नाही, उलट तोटे मात्र होतील. त्यामुळे कुठलाही त्याच्यामध्ये असे घटक नको जे निसर्गाच्या विरुद्ध आहेत किंवा तो कापूर नैसर्गिक नाहीये असं नको. तो कापूर नैसर्गिकरित्या बनवलेला भीमसेनी कापूर हवा आणि मग त्या कापराचे तुम्हाला हे सगळे लाभ मिळणार आहेत. फार अगदी काय करावं असं सुचत नसेल ना तर रोज संध्याकाळी कमीत कमी घरामध्ये देवाजवळ दिवा लावता तेव्हा कापूर जाळा आणि तो कापूर घरामध्ये सगळीकडे फिरवा. एवढं जरी केलं तरी घरामध्ये किती प्रसन्नता पसरेल त्याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्या. त्याचबरोबर आणखीन कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.